काय सांगणार तुम्ही आज कशा संदर्भात निवेदन दिलेले आहे आणि काय आहे तुमचं नाव काय? मी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिलीप सांगरे। आज संपूर्ण महाराष्ट्रात मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत मुख्यमंत्री महोदयांना निवेदन देण्यात येत आहे। अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसतर्फे गेल्या 2-3 वर्षापासून या शासनाला आम्ही धरणे आंदोलन मोर्चा करून सुद्धा यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत। आम्ही हजारोच्या संख्येने आझाद मैदान येथे उपोषण केलं, आम्ही धरणं आंदोलन केलं, आम्ही आमरण उपोषण केलं, तरी सुद्धा या शासनाला जाग आली नाही। आज या शासनाने जो समाज आर्थिक विकास महामंडळ मागत नाही अशा समाजाला आर्थिक विकास महामंडळ दिले गेले आणि आम्ही गेल्या 25 वर्षापासून पाठपुरावा करतोय की मेहतर वाल्मिकी सुदर्शन मखियार या समाजाला आर्थिक विकास महामंडळ द्यावा, परंतु हे शासनाची उदासीन भूमिका आहे। म्हणून आम्ही अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस आणि मेहतर वाल्मिकी समाजातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सफाई कर्मचारी जिथे ज्या ज्या विभागामध्ये आहे तो त्यांच्या कुटुंबासह या विधानसभेला बहिष्कार आम्ही करणार आहे। जर शासनाने या आमच्या 4 दिवसात आमच्या मागण्या आमच्या आर्थिक विकास महामंडळ घोषणा केली नाही तर आम्ही विधानसभेच्या येत्या निवडणुकीवर बहिष्कार घालणार आहोत। अशा आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय चरणसिंगजी टाक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात आज निवेदन देत आहोत। पुढचा पायदंड काय राहणार तुमचा? पुढचा पायदंड आम्ही या विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार घालून आता आम्ही एकच आमचं आंदोलन बाकी आहे, पूर्ण महाराष्ट्रात सफाई काम बंद करणार आहोत। आम्ही साफसफाईचे काम पूर्ण आम्ही बेमुदत बंद करू, तेव्हा या शासनाला जाग येईल। आपलं नाव काय? दिलीप सांगरे, प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस। सफाई मजदूर काँग्रेसतर्फे आम्ही पूर्ण महाराष्ट्रात आज या दलित उपेक्षित समाजाला आम्ही जे महामंडळाची मागणी केली आहे आणि आमच्या ज्या मागण्या आहेत सफाई कामगाराबाबत ते आजपर्यंत 2 ते 2.5 वर्ष झाले या शासनाला कमीत कमी आतापर्यंत 50 वेळा निवेदन दिलेले गेले आहेत, परंतु ह्या शासनाने आमचे फक्त आम्हाला आश्वासन दिलीत आणि कोणत्याही प्रकारचे आमच्या समाजाबरोबर किंवा आमच्या संघटनेबरोबर आजपर्यंत मिटिंग घेतलेली नाही आणि आम्हाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला नाही। आणि आज या शासनाने कमीत कमी 30 ते 35 मंडळाची घोषणा केली, परंतु त्यात मेहतर वाल्मिकी समाजाला कुठल्याही प्रकारचे न्याय देण्यात आलेला नाही। म्हणून आज आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आज अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसतर्फे पूर्ण महाराष्ट्रात कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेले आहेत आणि ह्या निवेदनाद्वारे आम्ही असं घोषित करतो की जर ह्या आज कॅबिनेटची मीटिंग आहे, जर आम्हाला 2 दिवसात आमच्या समाजाची महामंडळाची घोषणा नाही झाली तर आम्ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पूर्ण समाजाला आव्हान करणार आहोत की आपण मतदानावर बहिष्कार टाकू। जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर 100% आम्ही या महायुती सरकारच्या मतदानावर बहिष्कार टाकणार। अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस आणि पूर्ण मेहतर वाल्मिकी समाजातर्फे आम्ही आज या ठिकाणी घोषणा करीत आहोत आणि पूर्ण समाजाला वेठीस धरलेल्या या सरकारला जर आम्हाला 4 दिवसात न्याय नाही दिला गेला तर आम्ही 100% बहिष्कार टाकणार। हर जोर जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नाम, अरे हर जोर जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नाम, अरे हर जोर जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नाम। कोण म्हणतो देणार नाही, अरे कोण म्हणतो देणार नाही। आमच्या मेहतर समाजाचा वाल्मिकी महामंडळाची घोषणा सरकारने केलीच पाहिजे।